शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनावर बच्चू कडू ठाम। नागपूर वर्धा मार्गावर आंदोलकांनी जाळलं टायर, तर सरकारच्या 2 प्रतिनिधींसोबत 4 वाजता बच्चू कडू यांची बैठक। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन। बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यासोबत बच्चू कडूंचा फोनवरून संवाद। चर्चेसाठी नागपूरमध्ये या, बच्चू कडूंची बावनकुळेंसह महाजनांनाही मागणी। चर्चेसाठी सरकारची दारं खुली, बच्चू कडूंनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं, शेतकरी हिताचे निर्णय करायचे असतील बैठकीला या, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या चर्चेची दाट शक्यता। सरकार आणि कडू चर्चेसाठी तयार, कडूंच्या काही मागण्यांवर सरकार सकारात्मक। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवणं सुरू, बावनकुळेंची मालमत्ता विकली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। 2 दिवसात बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढू, संजय राऊत यांची ही टीका। राऊतांना माझं खुलं आव्हान, भ्रष्टाचार बाहेर काढा, माझी मालमत्ता विकून कर्जमाफी करून दाखवा। राऊतांच्या आरोपांनंतर बावनकुळेंचं हे उत्तर। सीडीसाठी जळगावमधील घरी चोरी झाल्याचे खडसे यांचे संकेत। चोरट्यांनी खडसेंच्या बेडरूममधील काही सीडी चोरल्या, मात्र कामाच्या सीडी दुसऱ्या ठिकाणी, खडसेंची माहिती।